आरोपी विष्णू बाळा पाटील, तुम्हाला काही बोलायचंय का? तुम्हाला काही सांगायचंय का? राम राम सरकार, राम राम माय बापू. सरकार म्हणतात तुम्हाला काही बोलायचंय का, काही सांगायचंय का? म्हणजे जीव वाचवा असं म्हणतात. पण सरकार, मला जीवाची पर्वा कधीच नव्हती. मी मनात आणलं तर ह्या क्षणालाही मी इथून सही सलामत सुटू शकतो. ऑर्डर ऑर्डर. पण नाही, शब्दाला बांधलोय मी. एक शब्द आणि दुसरी नीतिमत्ता, याशिवाय विष्णू बाळा उघडा आहे. तुम्ही कोणालाही विचारा, साधी चड्डीची नाडी ज्याला बांधता येत नाही त्यालाही मी कधी आर का कार केलं नाही. नजरेने कधी भुई सोडली नाही. तशी शिकवणच होती. सरकार, माझ्या बंदुकीचा धाक माणसांना नव्हता, जनावरांना होता. आणि ते बी पिसाळलेल्या जनावरांना. आणि पिसाळलेली जनावरं फक्त जंगलातच असतात असं नाही, आपल्या आजूबाजूला पण असतात. आणि ती जगत्यात फक्त राजकारणासाठी. आणि राजकारण म्हणजे काय? तमाशा, नुसता तमाशा. रोज नवा वग, कधी आमदारकीचा, कधी खासदारकीचा, कधी सोसायटीचा. माणसाच्या मनाच्या चिंध्या चिंध्या होत्या. सरकार, आपल्या लोकशाहीतली एकच गोष्ट वाईट आहे. इथं कोल्ह्याच्या, लांडग्याच्या, खोकड्याच्या विचाराला पण महत्व आहे. सत्याचा विचार आज रंडका झालाय. त्याला घरात ना दारात ना देवळात कुठंच थारा नाही. सगळ्यांना त्याचा विटाळ. म्हणून सरकार, राग आला आणि बंदूक उचलली. पण मायबाप हो, आज मनात विचार येतो, कुणाला मारलं मी? चंदर कारभारी, ज्या कोयनेच्या डोहात आम्ही एकत्र पोहलो, खेळलो, रमलो, त्याला मारलं. जगोदोंडी, सख्खा भाऊ, सख्खा चुलत भाऊ, एकच घर, एकच वासा, एकच अंगण, त्याला मारलं. हरी पाटील, मी कुस्ती मारून आल्यानंतर माझ्यावर गुलाल उधळायचा आणि अरे पट्ट्या म्हणून चुलून घ्यायचा. त्या हरी पाटलाला मारलं मी. खरं सांगतो सरकार, मरत ते नव्हते, मरत मी होतो. तुम्ही मला उद्या 500 द्या, पण सरकार, मी आजच जिवंत नाही. पण नाही, आमच्या माणसांना कोणी मारत असेल, त्यांच्यावर हल्ले करत असेल तर ते बघत बसण्या एवढे आम्ही मूर्ख नाही, लेचे बच्चे नाही, हाणके नाही. आमच्या आया बहिणींकडे कोणी जर वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याला मी माफ करणार नाही. या गावातला माणूस माफ करणार नाही, या मातीतला माणूस माफ करणार नाही. आणि आजपर्यंत मनात कपट ठेवून जे जे वागत आलेत त्यांच्या आतड्यांना वाघनगर लावण्याचा इतिहास या मातीचा आहे, या महाराष्ट्राचा आहे. आणि सरकार, मीही तेच केलंय. सरकार, मी केलेले सगळे गुन्हे मला कबूल आहेत. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मंजूर आहे. राम राम. ऑर्डर ऑर्डर. आतापर्यंत झालेल्या साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट अशा निष्कर्षाप्रत आलंय की इंडियन पिनल कोड कलम 302 अन्वये आरोपी विष्णू बाळा पाटील यास हे कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावित आहे.